हमारी संस्कृति, हमारे संस्कार सदा रहें हमारे साथ। सब्सक्राइब करें तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए। अगं मुली, या इतक्याशा छोट्या मुलांकडून एवढं काम का करून घेते आहेस? आणि तुला देखील ही सगळी कामं करण्याची आवश्यकता नाही. तुम्हा सर्वांची सेवा करण्यासाठी आश्रमात भरपूर मुनिकन्या आहेत. माते, मी क्षत्रिय आहे. मी तर ब्राह्मण कन्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्याकडून सेवा करून नाही घेतली पाहिजे. त्याच प्रकारे हे देखील क्षत्रिय पुत्र आहेत. त्यांच्या शरीराला आत्तापासूनच श्रमांची सवय लावली पाहिजे. हे वनदेवी, तुमची रहस्य तुम्हालाच माहीत. क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या बाबतीत तुम्हालाच जास्त माहिती असेल. आम्ही तुम्हाला देवी मानतो आणि तुमच्या आज्ञेचं पालन करणं हा आमचा धर्म आहे असं आम्ही समजतो. माते, हे नवीन नातं कुठून आलं? आपल्या दोघींचं तर आई आणि मुलीचं नातं केव्हापासूनच निश्चित झालं आहे. ते नातं कायम तसंच राहू दे ना. ते नातं तर अमर आहे. मग त्या नात्याने देखील तू आम्हाला कोणतंच काम का नाही करू देत? त्या नात्यानं सुद्धा मला तुमचंच काम केलं पाहिजे. तसंही गौतमी माते, स्त्रीला खरं सुख अगदी तेव्हाच मिळतं जेव्हा एक स्त्री आपल्या घरचं सगळं कामकाज आपल्या हाताने करते, मग ती अगदी देवीही असली तरीही. तुझ्याशी बोलण्यात जिंकणं कठीण आहे बाळा. जा आता. हे बिचारे लाकडं उचलून थकले असतील आणि त्यांना भूकही लागली असेल. नाही आजी, आम्ही नाही थकत. आम्हाला भूक पण नाही लागत. मग मोठे वीर आहात ना. हो आजी, आम्ही वीरपुत्र आहोत. आमची आई आम्हाला सांगते की आम्ही खूप मोठे वीर आहोत. हा, अच्छा अच्छा. जे खरेखुरे वीर असतात ना, ते आपल्या तोंडाने आपलं मोठेपण नाही सांगत. माताजी, जर आम्ही आमच्या तोंडाने नाही सांगितलं तर लोकांना कळणार कसं? आपल्या कर्मानी. हो हो, आपल्या कर्मांनी. हो हो, तुमच्या कर्मांनी. आता चला, चल कीर्तिबाला. लाकडं इथं ठेवा. या लवकुश. ऐका, आधी नदीवर जाऊन स्नान करा, मग संध्या वंदना करा आणि मग गुरुदेवांना प्रणाम करा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण बनवते. अच्छा माताजी. जा.
श्रीधर, बोला गुरुदेव. पालक आजकाल नदीकाठी वृक्षाखाली संध्या करू लागली आहेत. त्या वृक्षामध्ये जे नागराज राहतात त्यांना जाऊन सांगा की तो वृक्ष सोडून दुसऱ्या ठिकाणी निघून जा. जशी आज्ञा गुरुदेव. प्रणाम नागराज. नागराज, गुरुदेवांचा आदेश आहे की आता तुम्ही या वृक्षाला सोडून कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जावं. गुरुदेवांच्या मनात शंका आहे की आजकाल दोन्ही बालके सारखे इथे येतात. कधी तुम्हाला पाहून घाबरून न जावोत. नाही मुनिश्रेष्ठ, आम्ही कधीच घाबरणार नाही. आमच्यासाठी नागराजाला त्याची जागा सोडण्याचा त्रास नका देऊ. मुनिराज, आमच्या माताजीने सांगितलं आहे की दुसऱ्या प्राण्याला ना घाबरलं पाहिजे ना घाबरवलं पाहिजे. जेव्हा आपण सर्वांवर प्रेम करू तेव्हा सर्वजण आपल्यावर प्रेम करतील. नागराज, तुम्ही तुमचे स्थान सोडून जाऊ नका. आमची माताजी सांगतात की आपण सारे धरती मातेची मुलं आहोत. आपण सर्वांनी ते प्रेमाने राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही इथंच राहा. परंतु गुरुदेवांचा आदेश. आम्ही लगेच गुरुदेवांचा दुसरा आदेश घेऊन येतो. तुम्ही काळजी नका करू, आम्ही लगेच येतो. अतिसुंदर गोष्ट बोलता तुम्ही दोघं. तुमच्या आईने तुम्हाला जे ज्ञान दिलं आहे ते दिव्य आहे. धन्य आहे तुमची माता. मुनी श्रीधरांना जाऊन सांगा की आम्ही आमचा आदेश परत घेतला आहे. जशी आपली आज्ञा गुरुदेव. गुरुदेव, लवकुशांचं बोलणं ऐकून खूप आनंदित झाले मुली, की तू तुझ्या मुलांना कसं दिव्य शिक्षण देत आहेस. गुरुदेव म्हणाले की सर्वात पहिला आणि सर्वात मोठा गुरु तर माताच असते. हा तर गुरुदेवांचा चमत्कार आहे. मी त्यांच्याच प्रेरणेनं सगळं काही करते. वनदेवी, तू ही दिव्य आहेस आणि तुझी मुलंही दिव्य आहेत. गुरुदेवांनी हर्षमुनींना आदेश दिला आहे की आता त्यांनी दोघांना संगीताचं शिक्षण देण्यास आरंभ करावा. त्याच्यासाठी 2 छोट्या छोट्या वीणा देखील बनवून घेतल्या आहेत गुरुदेवांनी. हो का? हो. कोश, लव, आपल्या धरती आणि आकाशा व्यतिरिक्त करोडो धरती, करोडो आकाश आणि करोडो सूर्य आहेत. हे सारं ब्रह्मांड शब्द ब्रह्माच्या अधीन आहे. शब्द म्हणजेच ध्वनी, ध्वनी म्हणजेच स्वर. निसर्गात 7 स्वर आहेत. त्या स्वरांद्वारे संगीताची निर्मिती होते. आजपासून संगीताचं शिक्षण सुरू करूया.
वाल्मीकि से परम गुरु, लव कुश जैसे शिष्य, इस मणिकांचन योग से उज्ज्वल हो भविष्य। बलवीर बनो, युगवीर बनो, नित्य नियमित विद्याभ्यास करो। बलवीर बनो, युगवीर बनो, नित्य नियमित विद्याभ्यास करो। विश्वास जगत का पाओगे, पहले निज पर विश्वास करो। बलवीर बनो, युगवीर बनो, नित्य नियमित योगाभ्यास करो। रहे स्वस्थ निरोग ये जीवन, तन कुंदन हो मन कुंदन। वीरत्व प्रदान करे है योग, करे जगवीर का वंदन। जो शक्तियां तुम में सोई हैं, उन शक्तियों का आभास करो। युगवीर बनो, बलवीर बनो, नित्य नियमित विद्याभ्यास करो। बलवीर बनो, युगवीर बनो, तुम नियमित विद्याभ्यास करो। माताजी 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 माताजी, गुरुदेवांनी सांगितलं आहे की ते आमचा उपनयन संस्कार करणार आहेत. अरे वा, उपनयन संस्कार. हो मुली, आता ती वेळ आली आहे. आता लव आणि कुशचा यज्ञोपवीत संस्कार केला पाहिजे. तू यांना आम्हाला शिष्य रूपात समर्पित केले. आम्ही यांचं गुरुपद स्वीकारलं आहे, म्हणून आता यांच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे. उपनयन संस्कारानंतर आम्ही विधिपूर्वक यांचं शिक्षण आरंभ करतो. तू त्याची तयारी कर. जशी आज्ञा. स्वामी, आपल्या पुत्रांचा उपनयन संस्कार होणार आहे. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. वात्सल्य के आनंद से वंचित अकेला रह गया, अन्याय अपने पर किया और मौन रह कर सह गया।
कहे गया। इतना तेरे लेख किसी की समझ न आते हैं। पुत्र पिता से, पिता पुत्र से मिल नहीं पाते हैं। विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं। ओम भूर्भुवः स्वाहा। ओम भूर्भुवः स्वाहा। तत्स्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात्। धियो यो नः प्रचोदयात्। ओम सूर्यो ज्योतिर्ज्योतिः सूर्यः। ओम सूर्यो वर्चो ज्योतिर्वर्चरः। ओम ज्योतिः सूर्यः सूर्यो ज्योतिः। ओम सजुर्देवेन सावित्रा सजुरुषन्द्र द्रव्यता जुषाणस् सूर्यवितु। ओम शांति शांति शांति। ओम परोपकाराय फलन्ति वृक्षाः। परोपकाराय फलन्ति वृक्षाः। परोपकाराय वहन्ति नद्याः। परोपकाराय वहन्ति नद्यः। परोपकाराय दुहन्ति गावः। परोपकाराय दुहन्ति गावः। परोपकारार्थ निदम शरीरम्। परोपकारार्थमिदं शरीरम्। श्रुतिधर गुणधर ज्ञानधर विद्याधर दो भ्रात आत्मसाध करते चले गुरुवर की हर बात। ललित कला और वेद शास्त्र का पाठ पढ़ाते हैं। लव कुश के घट ज्ञानामृत से भरते जाते हैं। अस्त्र शस्त्र में गुरु दोनों को निपुण बनाते हैं। लव कुश के घट ज्ञानामृत से भरते जाते हैं। ब्रह्म मुहूर्त की बेला कहो ओम हरि ओम। हरि ओम हरि ओम। हरि ओम कहे से पावन हो रोम रोम। हरि ओम
मनुष्य को सुगुरु कराते, पुरुषोत्तम श्री रामचरित का हर अध्याय पढ़ाते, वर्णन किया राम अवतार, नृप दशरथ घर 4 कुमार। फिर विवाह का सुखद प्रसंग, सिय ब्याही करि शिव धनु भंग। राम लखन सिय का वनवास बखाना, सीता हरण लंक को कपि का जाना। लंका दहन कियो हनुमान, रावण वध कियो श्री भगवान। पुनि वर्णन किया वह अध्याय, सिय पर जहाँ हुआ अन्याय। गुरु से रामायण सुनकर लब कुश दोहराते। अवध में ऐसा एक दिन आया, निष्कलंक सीता पे प्रजा ने मिथ्या दोष लगाया। अवध में ऐसा एक दिन आया। सीता ने जिस नगरी पे ममता का चल डाला, निर्दय होकर उसने माँ को दे दिया देश निकाला। सीता कुछ समझ न पाई, हतप्रभ रह गए रघुराई। यूं भाग्य ने करवट बदली, वो प्रलय की आंधी आई। जनमत परिणत विवश राम भी, सिय को रोक न पाया। अवध में ऐसा एक दिन आया। जल्दी सिया जब तोड़कर सबने हनाते मोह के, पाषाण हृदयों में न अंगारे जगे विद्रोह के। आकाश धरती देवता सब देखते ही रह गए, विधना के इस अन्याय को क्यों मौन रहकर सह गए। अति सुंदर, अति सुंदर। ही कथा इथेच संपते का गुरुदेव? नाही, अजून ही कथा संपली नाही. मग याच्या पुढची कथा तुम्ही लिहिली नाही? लिहिली आहे. मग मला शिकवाल? नाही. का गुरुदेव? अजून ते ऐकवण्याची वेळ आली नाही, पण लवकरच ती वेळ येणार आहे. तेव्हा मी कथेचा शेष भाग तुम्हाला शिकवेन. गुरुदेव, ज्या श्रीरामांना तुम्ही स्वतः भगवान विष्णूचा अवतार म्हणता, काही त्यांचीच कथा आहे का? होय वत्स, ही त्यांच्याच नरलीलेची कथा आहे. जेव्हा त्यांना सीता मातेच्या पवित्रतेवर स्वतः विश्वास होता, तर मग त्यांनी लोकांच्या म्हणण्यावरून सीतेचा त्याग का स्वीकारला बरं? त्यावेळी तर आपल्या पत्नीची साथ देणं त्यांचा धर्म होता. परंतु देवी सीतेचं सुद्धा हेच मत होतं. मग काय झालं? पत्नी जर एखादी चुकीची गोष्ट करेल तर पतीनं ती मान्य करायला हवी. माझ्या मते तर सीता मातेचा त्याग अनुचित होता. उचित
आणि अनुचित याचा निर्णय तर इतिहास करेल. परंतु महाराज राम यांनी जे केलं ते राजधर्माला अनुसरूनच केलं. राजा धर्माच्या नावावर इतका मोठा अन्याय करू शकतो ही गोष्ट तर मला समजतच नाहीये. अरे कुणावर इतका चिडतो आहेस? कोणत्या राजाने इतका मोठा अन्याय केला आहे? राजा रामाने. तुम्ही लोक महाराज श्रीरामांबद्दल बोलताय का? हो आई, आज गुरुदेवांनी श्रीरामाद्वारे आम्हाला सीता मातेच्या त्यागाची कथा ऐकवली. तेव्हापासून दादा काही शांतच होत नाहीये. खुश बाळा, श्रीराम आपले राजा आहेत. त्यांच्यावर रागवणं कदापिही उचित नाहीये. परंतु राजा इतका मोठा अन्याय करेल हे सहन करणं पण उचित नाहीये. त्यांनी कोणताच अन्याय केला नाही. एका निर्दोष पत्नीला ते स्वतः सुद्धा पवित्र मानत होते. केवळ काही लोकांच्या म्हणण्यावरून घरातून बाहेर काढणं हे सर्वथा अनुचित आणि अन्यायपूर्ण कार्य होतं. साधारण मनुष्य हेच म्हणेल. हो, साधारण मनुष्याचा हाच निर्णय असू शकतो. परंतु श्रीराम साधारण मानव नाहीये. त्यांना या अवतारामध्ये मर्यादा पुरुषोत्तमाची अधिक कठीण परीक्षा निभवायची आहे. त्यांच्यासाठी एका आदर्श राजाचा धर्म एका पतीच्या धर्मापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण होता. कारण राजाचं प्रत्येक कर्म सगळ्या प्रजेच्या जीवनावर खोल प्रभाव टाकत असतो. त्यामुळे त्यांनी तेच केलं जे एका आदर्श राजाला केलं पाहिजे. पण राजाचा निश्चित धर्म काहीच नसतो का? बिचाऱ्या पत्नीला वनातल्या काट्याकुट्यात पाठवून स्वतः राजमहालाचा ऐश्वर्य भोगणं हा कुठला न्याय आहे? ते तुला कुणी सांगितलं की ते स्वतः राजमहालाच्या ऐश्वर्यामध्ये हरवून गेले होते? त्यांनी तर आपल्या जीवनातल्या सगळ्या सुखांना सीतेबरोबरच वनवास दिला. गुरुदेवांनी हे सांगितलं नाही का की ते राजमहालात सुद्धा एका संन्याशासारखे राहत आहेत? नाही, गुरुदेवांनी तर सीता मातेच्या त्यागानंतरची कथा ऐकवलीच नाही. म्हणाले वेळ आल्यावर सांगतील. तुला कदाचित पुढच्या कथेबद्दल ज्ञान आहे. सांग ना आई, पुढे काय झालं? मला तर गुरुदेवांनी इथपर्यंतच कथा सांगितली. मग तुम्हाला हे कसं माहित आहे की महाराज श्रीराम राजमहालात कसे राहतात? ते राजा आहेत. आदर्श राजाचं जीवन तर प्रजेच्या समोर खुल्या पुस्तकासारखं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या प्रजेला माहीत आहेत. मी पण त्यांची प्रजा आहे म्हणून मलाही माहीत आहे. मग आई, सीता मातेचं काय झालं? त्या कुठे गेल्या तुम्हाला माहिती आहे? हे तर गुरुदेवांनाच माहीत आहे. गुरुदेव तर म्हणतात की वेळ आल्यावर सांगतील. बरोबरच म्हणतायत. वेळेची वाट तर बघावीच लागते. काही असो, मी या अन्यायासोबत कधीही सहमत असू शकत नाही. जर मला कधी महाराज श्रीराम भेटले तर मी त्यांना स्वतः हा प्रश्न विचारेन की तुम्ही तुमच्या निर्दोष पत्नीला घरातून का काढलं? हो, मी सुद्धा हाच प्रश्न विचारेन महाराजांना. पण दादा, आपली भेट महाराजांसोबत का होईल? ते तर राजा आहेत, आपण वनवासी. काय माहिती कधीतरी हा अवसर मिळेल. गुरुदेव म्हणतात की जर संकल्प दृढ असेल तर देव त्याला अवश्य पूर्ण करतो. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की कोणत्या ना कोणत्या दिवशी आपली भेट महाराज श्रीरामांसोबत अवश्य होईल.
द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शान्ति शान्ति कल्याण असो. महाराज राम, आज आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी मी आपला राजगुरू वसिष्ठ चारी दिशांच्या समस्त ऋषींकडून आशीर्वाद देतो की आपले नेहमीच कल्याण हो. आपण स्वतः मूर्तिमंत धर्म आहात, म्हणूनच जिथेही आपल्या नावाचं उच्चारण होईल तिथे धर्माची वृद्धी होईल. महाराज, मी आपले मंत्रिमंडळ आणि अयोध्येच्या प्रजेकडून आपल्या जन्मदिवशी आपल्याला अभिवादन करतो. ह्या शुभ क्षणी जर गुरुदेवांनी आज्ञा दिली तर मी तो प्रस्ताव आपल्या समोर ठेवतो जे प्रजेच्या मनात आहे. आर्य सुमंत, जे प्रजेच्या मनात आहे ते राजापर्यंत पोहोचवणं मंत्र्याचं कर्तव्य आहे. त्यासाठी आज्ञेची गरज नाही. आर्य सुमंत, आपल्याला जे बोलायचं आहे ते निसंकोच होऊन सांगा. महाराज, आपल्या राज्यात प्रजेला समस्त सुख प्राप्त आहे. अयोध्येमध्ये निवास करणारे सगळे मनुष्य प्रसन्न, धर्मात्मा, निर्लोभी, सत्यवादी आणि आपापल्या धनाने संतुष्ट राहणारे आहेत. आपल्या राज्यात कोणतंच कुटुंब असं नाही ज्याच्याकडे गाय, बैल, धरती आणि धनधान्याचा अभाव असेल. नगरात कोणीही असा नाही ज्याच्याकडे सोन्याचे आभूषण नाही. रामराज्यात हे सगळं आहे महाराज. परंतु काय? हे सगळं असताना सुद्धा प्रजा उत्साही आणि शिथिल होत चालली आहे. कारण महाराज, राजाचा हा सुद्धा धर्म आहे की तो निरंतर असे महान कार्य करत राहील ज्यामुळे त्याच्या राजवंशावर प्रजेचा गर्व वाढत राहील. जिथे केवळ स्थिरता वाढत असते तिथे हळूहळू शिथिलता येत जाते. जीवन आणि प्रगतीसाठी उल्हास आवश्यक आहे. उल्हासाचं प्रतीक आहे उत्सव. ज्या राज्यात कोणताच उत्सव होत नाही त्या राज्यामध्ये प्रजाजनांची हृदय विझलेली असतात. त्यामुळे प्रजेचं मनोबल वाढवण्यासाठी उत्सवांचं असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या वंशात नेहमीच राजांनी वेळोवेळी दिग्विजय इत्यादींसारखे महान कार्य केले आहे. अनेक प्रकारचे यज्ञ केले आहेत. ह्याचा अर्थ हा आहे की प्रजेचा उत्साह टिकून राहण्यासाठी कोणता ना कोणता उत्सव आवश्यक आहे. महाराज, आर्य सुमंताचं जे मत आहे आम्ही त्याच्याशी पूर्णतः सहमत आहोत. जर सगळ्यांची परवानगी असेल तर आमच्या मनातही राजसूय यज्ञ करण्याचा संकल्प येतो. ह्याला धर्मसेतूही म्हणतात. हा धर्माचं पोषण आणि समस्त पापांचा नाश करणारा आहे. ह्यात राजाचा शाश्वत धर्म प्रतिष्ठित आहे. त्यामुळे हाच राजधर्माची चरमसीमा आहे. जो राजा हा करेल तो अक्षय यशाचा भागीदार होईल. महाराज, माझ्या साहसाला क्षमा करा, परंतु माझ्या विचाराने आपल्याला अशा यज्ञाची आवश्यकता नाही. यात यश तर अवश्य मिळेल,
पण त्याबरोबर भूमंडळातल्या समस्त राजमंडळाचा विनाश सुद्धा होईल. राजसूय यज्ञाचा अर्थ आहे समस्त राजांना युद्धासाठी आव्हान देणं. त्यामुळे पृथ्वीवर जितकेही आत्मसन्मान असणारे पुरुषार्थी आहेत त्या सगळ्यांचा संहार होईल. हे महाबली रघुनंदन, आज आपल्या गुणांमुळे ह्या पृथ्वीवरचे सगळे राजा आपल्याला महापुरुष मानून आपल्याकडे त्या भक्तिभावाने बघतात, जसा पुत्र आपल्या पित्याला बघतो. मग आपल्याला आपल्या शक्तीच्या बळावर त्यांना वाकवण्याची काय आवश्यकता आहे? हे पुरुष श्रेष्ठ, सगळं विश्व तर असेही आपल्या अखत्यारीत आहे. आपल्याला अशा यज्ञाची आवश्यकता नाही. हे कैकेयी नंदन, आम्ही तुझे म्हणणे ऐकून खूप प्रसन्न झालो आहोत. शास्त्र असं सांगतं, जर बालकाने सांगितलेला सल्ला योग्य असेल तर त्याला ग्रहण करायला पाहिजे. हे निष्पाप भरत, तुझ्या मुखातून निघालेलं हे धर्मसंगत वचन सगळ्या पृथ्वीची रक्षा करणार आहे. त्यामुळे ह्या उत्तम यज्ञापासून आम्ही आमच्या मनाला बाजूला करतो. हे रघुकुल नंदन, जर आपण आज्ञा दिली तर एक प्रस्ताव ठेवू. बोल. महाराज, अश्वमेध नामक महान यज्ञ समस्त पापांना दूर करणारा परम पावन आणि दुष्कर आहे, म्हणून आपण याचा अनुष्ठान स्वीकार करावं. प्राचीन काळी असं ऐकलेलं आहे की जेव्हा देवराज इंद्राला ब्रह्महत्या लागली होती तेव्हा ते अश्वमेध यज्ञ करूनच पवित्र झाले होते. म्हणूनच आपण अश्वमेध यज्ञाचंच अनुष्ठान करावं. सौम्य, तू अतिशय सुंदर प्रस्ताव दिला आहेस. पूर्वीच्या काळी राजा इल भगवान शंकराच्या शापाने स्त्री बनले होते. तेव्हा अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान करूनच त्यांनी पुन्हा पुरुषत्व प्राप्त केलं होतं. ह्याच यज्ञाद्वारे इंद्रसुद्धा ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाले होते. आम्हालाही याची जाणीव आहे की रावणाचा वध केल्यामुळे आम्ही सुद्धा ब्रह्महत्येचे दोषी आहोत. असं ऐकलं आहे की कुंभोदर ऋषींनी आमच्या अन्न भांडारातून ह्यासाठी अन्न घेणं स्वीकार केलं नाही कारण आम्ही आजपर्यंत ब्रह्महत्येचं प्रायश्चित्त केलं नाहीये. म्हणूनच जर गुरुदेवांनी आज्ञा दिली तर आम्ही अश्वमेध यज्ञाची तयारी करू. महाराज राम, आपण स्वतः पाप आणि पुण्याच्या पलीकडे आहात. आपल्याला ना पाप स्पर्श करू शकते ना पुण्य. तरीही आम्ही अश्वमेध यज्ञ करण्यासाठी पूर्णपणे सहमत आहोत. यामुळे रघुकुलाची यश पताका चारी दिशांना फडकेल आणि जसे आर्य सुमंत म्हणाले, प्रजेमध्ये सुद्धा स्फूर्ती आणि उत्साहाची लहर उमटेल. तर प्रभू, माझी ही प्रार्थना आहे की या महायज्ञाचे प्रमुख ऋत्विज आपण असाल. मुनिवर, आपण शास्त्रविधी अनुसार माझा यज्ञ करा आणि ह्या यज्ञाच्या अंगभूत अश्वसंचारण आदी गोष्टींमध्ये ब्रह्मराक्षस वगैरे विघ्न टाकू शकणार नाहीत असा उपाय करावा. आपला माझ्यावर विशेष स्नेह आहे. आपण माझे गुरु आणि परम महान आहात. ह्या यज्ञाच्या भाराला आपणच तोलून धरू शकता. आपण मला हा मान देत आहात, त्यामुळे माझं जीवन सफल झालं आहे. हे जे आपण म्हणालात की माझा आपल्यावर विशेष स्नेह आहे, हे सत्य नाही आहे. सत्य तर हे आहे की मी आपला परम भक्त आहे.
आधी काळामध्ये जेव्हा परमपिता ब्रह्मानी मला जेव्हा सूर्यवंशाचा पुरोहित व्हायला सांगितलं होतं, तेव्हा मी हे सांगून त्याचा स्वीकार केला नव्हता की मला पुरोहितांचं काम मान्य नाही. त्यावेळी ते मला म्हणाले होते की पुढे जाऊन याच कुळामध्ये स्वतः भगवान विष्णू अवतार घेतील, ज्यांच्या पुण्य कर्मांमध्ये तू सहभागी होशील. त्यावेळी मी या कुळाचा पुरोहित होणं स्वीकार केलं आणि तेव्हापासून आपल्या येण्याची प्रतीक्षा करत आलोय. आज आपण या महान पुण्यकारक यज्ञामध्ये मला प्रमुख कार्य सोपवून जणू माझ्या 1000 वर्षांच्या प्रतीक्षेचं असं फळ प्रदान केलं आहे, जे मला अनेक जन्मांच्या तपस्येने सुद्धा प्राप्त झालं नसतं. मी या यज्ञाचे संपूर्ण उत्तरदायित्व घेतो. आज आपण या महान पुण्यकारक यज्ञात मला प्रमुख कार्य सोपवून जणू माझ्या सहस्त्र वर्षाच्या प्रतीक्षेचं जे फळ मला प्रदान केलं आहे, जे मला कित्येक जन्मांच्या तपस्येने देखील प्राप्त झालं नसतं, मी या यज्ञाचे संपूर्ण उत्तरदायित्व घेतो. कुश, लव, मुलांनो, आता गुप्त विद्या शिकण्याची वेळ आली आहे. या विद्या शब्दांपलीकडे आहेत. यांचा प्रकाश गुरु आपल्या आध्यात्मिक शक्तीद्वारे शिष्याच्या शक्ती केंद्रापर्यंत पोहोचवतात. उदाहरणार्थ, सर्व प्राणी युगाद्वारे आपली कुंडलीने जागृत करू शकतात, परंतु त्यासाठी कित्येक जन्म लागतात. पण जर गुरूंची कृपा असेल तर केवळ त्यांच्या स्पर्शानेही कुंडली जागृत होते. अशी अशी
आता तुम्ही समाधी अवस्थेत आहात. या अवस्थेत आता मी तुमच्या मनाशी माझ्या मनाला जोडतो आणि आध्यात्मिक शक्तीने माझ्या मनातून तुमच्या मनापर्यंत ज्ञानाचं प्रसारण करेन. यात शब्द आणि भाषेच्या शिवाय अर्थ तुमच्या मनापर्यंत पोहोचते. गुरु शिष्यों के जुड़ गए मन से मन के तार, स्वयं सहज होने लगा सीधा ज्ञान प्रसार. हा यज्ञ असा झाला पाहिजे की जसा इंद्र, वरुण आणि चंद्राकडे देखील झाला नसेल. दान दक्षिणेचा असा प्रबंध करा की जोपर्यंत याचक पुन्हा पुन्हा हे बोलणार नाही की बस आता मला आणखी काही नको, तोपर्यंत त्याला देत राहा. जशी आज्ञा महाराज. आर्य सुमंत. होय महाराज. या पृथ्वीवरील जो धार्मिक राजा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र आहेत त्या सर्वांना या यज्ञाला येण्यासाठी आमंत्रित करा. आपल्या राज्यातून जे धर्मनिष्ठ ब्राह्मण दुसऱ्या राज्यांमध्ये गेले आहेत त्यांना आणि समस्त तपोधन ऋषींना आणि अन्य अन्य राज्यांमध्ये राहणारे समस्त ब्रह्म ऋषींना देखील आमंत्रित करा. जशी आज्ञा महाराज. शत्रुघ्नला लवकर येण्यास निमंत्रण पाठवा. इथे खूप काम आहे. जशी आज्ञा. भरत, उत्तर पश्चिमेकडे मामा कैकेयी राज यांना आमंत्रित करण्यासाठी तुझा पुत्र राजकुमार तक्षला पाठव. जशी आज्ञा महाराज. पूर्वेकडील अंग देशाचे राजा रोमपाद, मगधराज आणि काशी नरेश आणि पश्चिमेकडचे सिंधू, सौवीर आणि सौराष्ट्राचे समस्त भूपालांना आणि दक्षिणेकडील समस्त राजांना येण्याचं निमंत्रण द्या. महाराज सुग्रीव, अंगद, नल, नील, जांबुवंत आणि हनुमानाला लवकर येण्याचा संदेश पाठवा. जशी आज्ञा. आमचे मित्र महाराज बिभीषण यांना राक्षसवीरांसहित येण्याचं निमंत्रण पाठवा. हैलंग, तैलंग, कलिंग आणि गांधार आदी देशांच्या राजांना आमच्या वतीने आमंत्रित करा. ह्या यज्ञात देवता, नाग, किन्नर आणि गंधर्व आदी सगळे येतील, म्हणून सर्व अतिथींच्या सुखसुविधा आणि सन्मानाकडे पूर्ण लक्ष दिले जावे. जशी आज्ञा. अध्यात्माचे परम विभूती विश्वामित्र, अत्री, गौतम, पुलत्स्य, भार्गव, च्यवन, अगत्स्य, जमदग्नी, पराशर, कश्यप, दुर्वास, भारद्वाज आणि महर्षी वाल्मिकी यांना बोलवण्यासाठी विशेष दूत पाठवले जावेत. आर्य सुमंत्र. होय महाराज. महाराज जनकांना आमंत्रित करण्यासाठी आम्हाला स्वतःच त्यांच्या सेवेत उपस्थित राहणं अपेक्षित होतं, परंतु गुरुदेवांचा आदेश आहे आम्हाला यावेळी अयोध्येच्या बाहेर जाता येणार नाही. म्हणून त्यांना आमंत्रित करण्यासाठी लक्ष्मणाचा पुत्र राजकुमार चित्रकेतूला त्यांच्या सेवेत उपस्थित केलं जावं. जशी आज्ञा महाराज. काका 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 ऐकलत का? राजाराम अश्वमेध यज्ञ करणार आहेत. अच्छा. हो, साऱ्या नगरात ही चर्चा सुरू आहे. मग तर खूपच छान होईल. अयोध्येत पुन्हा एकदा चैतन्य येईल. व्यापारही किती वाढेल. हो, देशोदेशीचे राजे आणि त्यांचे सैनिक येतील. राजमार्ग आणि नगराच्या पेठांमध्ये किती रेलचेल वाढेल. भाऊ, अयोध्येत तर खणखणीत धन बरसेल. हो शेठजी, असंच होईल. जेव्हापासून सीताराणी इथून गेल्यात आपलं नगर तर जणू भावहीन झालंय. हा, आता काहीतरी चांगलं घडेल. अरे राणी पण तर नवीन येईल. का बरं काका? अरे मग एवढा मोठा यज्ञ
राजा काय पत्नी शिवाय करतील का? शास्त्रानुसार कुठलंही धर्मकार्य पत्नीच्या शिवाय नाही होऊ शकत. म्हणूनच यज्ञाचं अनुष्ठान केलंय तर मग विवाहाची योजनाही अवश्य केली असेल. आपल्या महाराज रामांच्या समोर तर सगळं जग आपल्या माना झुकवतात. ज्या देशाची राजकुमारी आवडेल तोच राजा आपलं अहोभाग्य समजेल. मी तर असं ऐकलंय की काशीची राजकुमारी खूप सुंदर आहे आणि मर्यादाशील पण आहे. आणि काशी महाराज तर स्वर्गीय महाराजांचे मित्र आहेत. तुम्ही पहा, हे स्थळ असणार. अरे भाऊ, मला एक गोष्ट सांगा की महाराणी सीतेला परत नाही आणता येणार का? अरे भाऊ, ज्या कलंकासाठी महाराणी सीतेला वनवास दिला होता, महाराज तोच कलंक आपल्या माथी परत कसा लावतील? भाऊ, त्यावेळी जे काही झालं तो खरंच एक अन्याय होता. कदाचित हा अन्यायही असू शकेल, परंतु त्यावेळी ह्या अन्यायाविरुद्ध कोणीही नाही बोललं. आणि जर त्यावेळी कोणी काही नाही बोललं तर मग आता बोलून काय फायदा? अरे, जर तो अन्याय होता तर मग आजही त्या अन्यायाला बदलता येऊ शकतं. बदलून काय करणार? राणी सीता जिवंत असतील का? अरे, जर त्या असत्या तर आजपर्यंत काहीतरी बातमी मिळाली असती. ते काही म्हणा भाऊ, मला तर कधी कधी असं वाटतं की त्या सती स्त्री बरोबर जो अन्याय झालाय त्या पापाची भागीदार अयोध्येची सारी प्रजा आहे. मी तर म्हणतो हीच संधी आहे. आपल्याला सगळ्यांना जाऊन राजावर दबाव आणला पाहिजे की जर राणी सीता निर्दोष आहे तर तिला यज्ञासाठी परत बोलावलं जावं. नाहीतर हे समजून घ्या भाऊ की या पापासाठी आपल्या सर्वांना नरकात जावं लागेल. भाऊ, जेव्हा नरक भोगायचं असेल तेव्हा भोगू. आता तर महाराज रामांच्या लग्नाची तयारी करा. यज्ञाचा थाटमाट असेलच, परंतु त्याआधी लग्नाचा जो दिमाग असेल त्याचा आनंद स्वर्गीय आनंदच असेल. भाऊ, मी तर महाराज रामांच्या वरातीला जाण्याची सगळी तयारी केली आहे. काय सर्व प्रजा रामाच्या दुसऱ्या विवाहासाठी उत्सुक आहे? कोणी सीतेबद्दल नाही बोलत? की चांगली संधी आहे की महाराणी सीतेला आदरपूर्वक परत आणलं पाहिजे? गुरुदेव, चौकातल्या मंदिरात एक मनुष्य पुन्हा पुन्हा हेच बोलत होता की सीतेसारख्या पवित्र नारीवर जो अन्याय झालाय त्या पापाची भागीदार अयोध्येची सारी प्रजा आहे. त्यांनी आता यावेळी सीतेला परत आणण्याची विनंती करायला हवी. पण सगळे हेच म्हणत टाळत होते की आता सीता जिवंत तरी आहे की नाही, मग त्यांच्याबद्दल बोलून काय फायदा? आणि या नगराची काय खबर आहे? गुरुदेव, मी नगरात जिथं जिथं गेलो तिथं सगळीकडे यज्ञ आणि विवाहाबद्दलच लोक बोलत होते. गुरुदेव, काय महाराणी सीता आता जिवंत नाहीये? जिवंत आहे बस. तुम्हाला माहित आहे त्या कुठं आहे? होय. मग तुम्ही महाराज रामाला जाऊन ही गोष्ट सांगत का नाहीये? वेळ आल्यावर मी सर्व काही सांगेन. आधी हे तर पाहू दे की महाराज राम काय करतायत. बराच उशीर केला ताई. बघा, मी कधीपासून तुमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला. मुली अयोध्येच्या गोष्टी ऐकत होते ना, त्यामुळेच उशीर झाला. अयोध्येच्या? हो, आज ऋषी लोमहर्ष काही कामासाठी अयोध्येला गेले होते आणि सर्वांना तिथल्या बातम्या ऐकवत होते. काही विशेष बातमी आहे का? तिथं सगळं काही कुशल मंगल तर आहे ना? कुशल मंगल तर आहे. आता तर खूप मोठा उत्सव होणार आहे तिथं. उत्सव? तो कसला? महाराजांनी विजय प्राप्त केला आहे? नाही, ते अश्वमेध यज्ञ करणार आहेत. साऱ्या नगरात तर उत्साहाचं वातावरण पसरलंय. अयोध्येत तर धामधूम सुरू झालीये. एकीकडे यज्ञाच्या तयाऱ्या आणि दुसरीकडे महाराजांच्या विवाहाच्या चर्चा होत आहेत.
महाराजांचा विवाह? हो महाराज, श्रीरामांचा विवाह? हो मुली, शास्त्राचं म्हणणं आहे की यज्ञ स्त्री शिवाय होऊ शकत नाही, म्हणूनच त्यांना विवाह तर करावाच लागेल. सीता तर नाहीये. सीता जरी असेल, सीतेला कोणीही शोधलं नसेल. शोधायचं असतं तर तिचा त्यागच का केला असता बाळा? कोणाशी विवाह होणार आहे हे कळलं का? हे तर नाही सांगितलं, पण ते तर सर्व समर्थ राजा आहेत. जगातली अशी कुठली राजकुमारी असेल जिला त्यांची पत्नी होण्यात गर्व नाही असणार? हा, हो माते, त्यांची पत्नी होण्यासाठी तर करोडो जन्माचं पुण्य असायला हवं. सगळ्यांच्या भाग्यात असा वर थोडाच असतो. महाराजांच्या विवाहाच्या चर्चा होत आहेत. शास्त्राचं म्हणणं आहे की यज्ञ स्त्री शिवाय होऊ शकत नाही, म्हणूनच त्यांना विवाह तर करावाच लागेल. जगातली अशी कुठली राजकुमारी असेल जिला त्यांची पत्नी होण्यात गर्व नाही असणार? आज मी तुला एक वचन देतो. राजांकडे अनेक राण्यांचा रिवाज असतो, परंतु रामाच्या जीवनात कोणीही कधीही दुसरी नसेल, ही रामाशी प्रतिज्ञा आहे. काय बोलतो आहेस? प्रजेने माझ्या विवाहाची तयारी सुद्धा सुरू केलीये. होय महाराज, लोकांमध्ये तर देशोदेशीच्या राजकुमारींच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. बऱ्याच लोकांचं तर हे म्हणणं आहे की तुम्ही काशीच्या राजकुमारीला निवडलं देखील आहे. प्रजा इतकी निर्दयी कशी असू शकते? तुम्हाला या गोष्टीवर विश्वास नाहीये का की महाराणी सीता निर्दोष आणि संपूर्ण पवित्र आहेत? यात कोणाला कसलाही संशय नाही. मग तुम्ही हा प्रस्ताव का ठेवलात की मी दुसरा विवाह करावा म्हणून? कारण तुम्ही अश्वमेध यज्ञाचा संकल्प केलाय आणि हे शास्त्राचं म्हणणं आहे की मनुष्य पत्नीशिवाय कुठल्याही धर्मकार्याचं अनुष्ठान नाही करू शकत. एक तर महाराणी सीतेला परत आणलं जावं. जिथपर्यंत महाराणी सीतेला परत आणण्याची बाब आहे, तर तिथे पहिला प्रश्न हा आहे की महाराणी सीता आहेत कुठं? आणि त्या भेटल्या जरी तरीही ही प्रजा त्यांचा स्वीकार करेल का? म्हणजे त्यांच्या परत येण्याची अपेक्षा व्यर्थ आहे. मग तर अजून काहीही उपाय नाहीये. परंतु मी दुसरा विवाह करावा हा उपाय मला मंजूर नाहीये.
प्रजेसाठी आम्ही आमच्या सुखाचं बलिदान केलं. देवी सीतेने आपल्या सर्वस्वाचं बलिदान केलं. प्रजेसाठी इतका मोठा त्याग म्हणजे कुठल्याही राजकुळासाठी बहुमूल्य आहे. बलिदान एक उच्च आदर्शाचं प्रतीक आहे. बलिदानाने धर्माला शक्ती मिळते. परंतु माझ्या दुसरा विवाह करण्याने माझ्या एकपत्नी व्रताचं खंडन होतंय. त्यानं धर्माचा ऱ्हास होईल, त्याची शक्ती नाही वाढणार. महाराज, याने धर्मसंकट निर्माण होईल. शास्त्रांमध्ये शोधा, अशा धर्मसंकटाचा काहीतरी उपाय असेलच ना. मंगल भवन अमंगल हारी, द्रव हो सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए.